डिलिमिटेशनचं नवं विधेयक आल्यावरती भूमिका जाहीर करू. पक्षानं कोणत्याही प्रकारची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा केवळ सूत्रांच्या माहितीवर. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंब्याच्या चर्चेवरती सुप्रिया सुळे यांचं हे स्पष्टीकरण. आम्ही डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार हे चुकीचं. अधिवेशनामध्ये विधेयक आल्यानंतर आम्ही चर्चा करून निर्णय घेणार. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेऊन बोलतील. राऊतांची ही प्रतिक्रिया. शरद पवार यांच्या येण्यानं एनडीए मजबूत होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांचं हे वक्तव्य. पवारांच्या एनसीपीच्या एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये असं बोललं जातंय. असं काही घडल्यास अर्थ खातं जयंत पाटील यांना मिळण्याची ही चर्चा. पण दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अर्थमंत्रीपदासाठी हालचाली सुरू. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षावर खलबतं. तिघांमध्ये तासभर चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती. भेटीचा तपशील मात्र अद्यापही गुलदस्त्यात. आम्ही सगळे खासदार आमदार शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ. दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाबाबत कुठलीच चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जयंत पाटील यांचं हे भाष्य. जयंत पाटील हे कुडी घालून नव्हे तर ऑफिशियली सीएमला भेटले. खासदार सुप्रिया सुळे यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. वरच्या निवासस्थानी कोण येतं जातं हे मुख्यमंत्र्यांनाच विचारा. सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया. अर्थ खात्यावरून महायुतीमध्ये धुसफूस नाही. कुणाला अर्थ खातं द्यायचं हे आम्ही पाहून घेऊ. मंत्री पंकजा मुंडे यांचा अर्थ खात्याच्या मुद्द्यावरती ही प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये काल उपमुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहा यांची स्वतंत्र बैठक. खासदारांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिट चर्चा. सूत्रांची ही माहिती. शहांसोबतच्या बैठकीमध्ये खासदारांच्या मतदारसंघातील विषयावरती चर्चा. खासदार शिवसेनेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा शहांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही माहिती. शहांसोबतच्या बैठकीत राजकीय चर्चा झालेली नाही. सर्व खासदार कायदेशीर अभ्यास करून शिवसेनेमध्ये आले. ठाकरे सेनेला जनतेने धडा शिकवला. अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हा निशाणा. अमित शहा बंडखोर खासदारांच्या बैठकीतील इन्साइट स्टुडिओ TV9 मराठीवरती. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. तुम्ही निश्चिंत रहा. अमित शहांचा खासदारांना शब्द. सूत्रांची माहिती. तर मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊन शहांचं एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर खासदारांना आश्वासन. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे गृहमंत्र्यांकडे चोरीचा माल घेऊन जातात. अमित शहा यांच्यासोबत फुटीर खासदारांच्या भेटीवरून राऊतांचा शिंदेंवरती निशाणा. ज्यांच्या डीएनएमध्ये चोरी हा एकच विषय असेल तर त्यांच्याविषयी काय बोलणार. राऊतांचा एकनाथ शिंदे यांच्यावरती हा हल्लाबोल. एकनाथ शिंदे यांनी राज्याचं नेतृत्व करावं तर फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की नाही यावर महायुतीचे वरिष्ठ नेते काय तो निर्णय घेतील. शंभूराज देसाई यांची ही प्रतिक्रिया समोर. ऑपरेशन टायगर होईल पण आमच्या बसमध्ये जागा नाही. बसमध्ये आहेत त्यांना व्यवस्थित बसू द्या ही आमची भूमिका आहे. ऑपरेशन टायगरवरती मंत्री संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया. राज्यातील शेतकऱ्यांचा 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. 50,000 रुपये भरण्याची अट आम्ही काढून टाकली. हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार. सत्कार समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया. राज्यातील शेतकऱ्यांकडे असलेल्या 7.5 हॉर्स पॉवरच्या आतील पाणी पंपांचं 48,000 कोटींचं वीज बिल माफ करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्कार समारंभामध्ये ही मोठी घोषणा. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला. राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन होणार आहे. ज्यांना उत्तम रामरक्षा पाठ होती त्यांनीच अयोध्येतील राम मंदिर लुटलं. फडणवीसांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा चोर कोण आहे त्यांच्यावर कारवाई करावी. त्यातील काही चोर महाराष्ट्रातले. रामरक्षा आंदोलनावरून फडणवीसांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांचं हे उत्तर. नागपूरमध्ये होणाऱ्या रामरक्षा पठण कार्यक्रमासाठी ठाकरे सेनेची तयारी सुरू. संजय राऊत सलग 3 दिवस नागपूरमध्ये ठिय्या मांडून विविध जिल्ह्यातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठकांचं सत्र. नागपूरमधल्या खेळाडूंसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. नागपूर क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर. खेळाडूंसाठी वसतिगृह आणि विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयी देखील उभारल्या जाणार. नाशिक या ठिकाणच्या ठाकरेंच्या नगरसेवकांनी आता उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट घेतली आहे. नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर नाशिकच्या नगरसेवकांची मातोश्रीवरती बैठक. राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधील मोठा गैरव्यवहार. सीएजीच्या अहवालातून समोर. राज्यातील 6 घोस्ट वसतिगृहांना 4 वर्षांमध्ये 1,62,00,000 रुपयांचं अनुदान. जालन्यातील मोदीखाना वसतिगृह प्रत्यक्षात कुलूपबंद. नोंदीमध्ये मात्र 38 विद्यार्थी वास्तव्यास. डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक 4 दिवसांमध्ये जामिनावर सुटतो. सत्यमेव जयतेवरती सत्तामेव जयते वरचढ होतीये. रमेश म्हात्रेला जामीन मिळाला. त्यानंतर रोहित पवार यांनी ही टीका केली.
कॅगने दिलेला अहवाल हा 2022 ते 23 या दरम्यानचा आहे. कॅगने हा अहवाल काल परवा प्रसिद्ध केलाय. प्रधान सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वसतिगृहांमधील घोटाळ्यांसंदर्भात अहवालावरती मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या बैठकीत नारायण राणे अधिकाऱ्यांवर भडकले. जनतेचे पैसे वाया घालवायचे आहेत का? जनतेची आम्ही मतं घेतो, मग त्यांची कामं करायला नको का? नारायण राणेंकडून नाराजी व्यक्त. सीना नदीतील पाण्यावरून पवारांच्या एनसीपीचे आमदार अभिजित पाटील आणि भाजपच्या राणा रणजितसिंह शिंदे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई. पाण्यावरून श्रेयवाद करताना सीना नदीमध्ये मात्र अद्याप पाणी नाही. पावसाअभावी सीना नदी अजूनही कोरडी ठाक. विनायक राऊत यांची चूक असल्यास कोर्ट त्यांना योग्य ती शिक्षा देणार. गिरीजा राऊतांच्या आरोपांवरती भाजपचे आमदार प्रमोद जठार यांचं विधान. कुणाच्याही कमरेखाली वार करण्याची माझी पद्धत नाही. जठार यांची प्रतिक्रिया समोर. सोलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठेंवरती जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तर मुबेन मुलानी यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद. मुबेन मुलानी या शिंदेंच्याच शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आहेत. कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये गाडीला आग लागली, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक गाड्या बोगद्यामध्ये अडकल्या, तर भीतीमुळे वाहनधारकांची धावपळ. पनवेल जेएनपीटी मार्गावरती कारवरती गर्डर कोसळला. उड्डाणपुलाच्या कामावेळी गर्डर कोसळला. कुणीही जखमी नाही. जेएनपीटीवरून पनवेलकडे जात असताना कारवरती हा गर्डर कोसळला. अमरावती जिल्हा सहकारी बँकेची खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपामध्ये आघाडी. खरीप हंगामासाठी जिल्ह्यामध्ये 979 कोटींचं पीक कर्ज वाटप. यंदा जिल्ह्यासाठी 1650 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं लक्ष्य निश्चित. कोल्हापूरमध्ये सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी इंडिया आघाडीचं धरणे आंदोलन. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. पिंपरी या ठिकाणच्या मोशी दुर्घटना प्रकरणी 2 अधिकाऱ्यांचं निलंबन. पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट यांच्यावरती निलंबनाची कारवाई. मोशी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधातील मोर्चाला सुरुवात. हत्येतील 3 पोलिसांनी बेड्या ठोकल्या, मात्र हत्येतील मुख्य सूत्रधारांना अटक करून त्यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आकाश दुबईच्या हत्येचं प्रकरण. मुलाच्या हत्येनंतर वडिलांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अर्थहाक, तर पक्षातील गुंडाला हद्दपार करा. आकाशच्या वडिलांची शिंदेंकडेही मागणी. महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह. चंद्रपूरच्या जेवती तालुक्यामध्ये महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तणाव वाढला. तेलंगणा विभागानं शेतकऱ्यांच्या पिकांवरती ट्रॅक्टर फिरवल्याचा आरोप. कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर खुर्द, कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर शिवारातील शेतकरी नुकसान भरपाईची मागणी. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी SIR कामाविरोधातील आंदोलनाप्रकरणी आता सरपंच मंगेश साबळे यांना जामीन मंजूर झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यामध्ये ते 6 दिवस न्यायालयीन कोठडीत होते. परळीमध्ये संत नामदेव महाराज शिरोमणी पायी दिंडी पालखीचा रिंगण सोहळा उत्साहामध्ये पार पडला. तर ज्ञानोबा तुकाराम आणि नामदेव महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला. आजचे 65 किलोमीटर सायकल चालवून पंढरपूरची वारी. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपचे देवानंद भांडारकर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. 7 दिवसांमध्ये सायकलने पंढरपूर गाठलं. गोंदियामध्ये येतात सायकलिंग संडे ग्रुपद्वारे जंगी स्वागत. सर्व धर्मसमभावाचा संदेश देत संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल झाली. अमरावतीच्या गणरीहून 650 किलोमीटर पायी प्रवास करून पंढरीकडे मार्गस्थ. धाराशिवच्या कळंब या ठिकाणी दिंडीचं टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत. पंढरपूरमध्ये आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत VIP दर्शन बंद राहणार. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय. सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा. तर तुळशीपूजा, पाद्यपूजेसह इतर विशेष पूजा देखील तात्पुरत्या बंद. संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमधील शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असणार. बारामतीमधील मुक्कामाच्या ठिकाणी आणि शहरामध्ये अजित पवारांबद्दल भावनिक बॅनर. कार्यकर्त्यांनी लावले हे बॅनर. शेगावमधील संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये दाखल. धाराशिव शहरामध्ये पालखीचं जोरदार स्वागत. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. संपूर्ण धाराशिव शहरामध्ये भक्तिमय वातावरण. जळगावमध्ये पालिकेच्या कचरा घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. ठेकेदार कंपनीकडून नियमित वेळेवरती वेतन होत नसल्याचा आरोप. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी देखील मागणी. 2 दिवसांची वेळ मागितल्याचं ठेकेदार कंपनीचं स्पष्टीकरण.
स्मार्ट मीटर विरोधात बदलापूरमधील ग्राहक आक्रमक झाले. आवाजवी बिलांमुळे ग्राहकांचा संताप. ग्राहकांनी सोदिमली या ठिकाणी महावितरणचं कार्यालय गाठून स्मार्ट मीटर विरोधात संताप व्यक्त केला. बुलढाण्याच्या मंगरुळ नवघरेच्या जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकांवरती कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थांचं 3 दिवसांपासून उपोषण सुरू. शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं असलं तरी ग्रामस्थ हे आपल्या मागणीवरतीच ठाम. सिंधुदुर्गच्या ओरोस या ठिकाणी वाढीव वीज बिलांवरून आता किनळोस ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयाला घेराव. स्मार्ट मीटर लावल्यानं भरमसाठ वीज बिल येतं असा ग्रामस्थांचा आरोप. 15 दिवसांमध्ये वीज बिलांची पडताळणी करून कारवाईचं महावितरणचं आश्वासन. सांगलीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात दुर्गा मातेची वेशभूषा करून अनोखं आंदोलन करण्यात आलं. स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल दुपटीने तिपटीने देखील वाढवून येत असल्याचा आरोप. सटाणा शहरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला नागरिकांचा विरोध. पूर्वसूचना न देता मीटर बदलले जात असल्याचा आरोप. वाढीव वीज बिल आणि आर्थिक भाराची चिंता देखील व्यक्त. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणातील आरोपी काकासाहेब डेंबाळेवरती गावात खुलेआम फिरत असल्याचा दावा. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून प्रकरणाची चौकशी देखील सुरू. टिटवाळ्यामध्ये ब्रेक फेल झाला त्यामुळे भरधाव बस ही थेट दुकानामध्ये घुसली. टिटवाळ्याच्या निमकर नाका भागामध्ये मोठी दुर्घटना घडली. मात्र अपघातादरम्यान बसमध्ये 12 ते 15 प्रवासी होते. सुदैवानं दुकानामध्ये किंवा परिसरामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या वारची धडक. तर धडक बसल्यानंतर आज पुलाची अंडर वॉटर तपासणी देखील केली जाणार. पुलाचे किती नुकसान झाले याची नेमकी माहिती तपासणीतून कळणार असल्याची माहिती. तर बीडच्या केज तालुक्यातील बनकरंजा चिंचपूर रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ट कामाची TV9 मराठीच्या बातमीनंतर चौकशी समितीकडून 60 लाख रुपयांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी. तर अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई देखील केली जाणार. वाळू तस्करी विरोधात आता तक्रार केली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बालाजी नागटिळक यांना मारहाण झाली आहे. पंढरपूरमध्ये वाळू माफियांकडून नागटिळक यांना मारहाण करण्यात आली आहे. नागटिळक यांच्यावरती सांगलीमध्ये खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कर्तव्यावर असताना बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मद्यपान केलं. जिल्हा शल्य चिकित्सकांना याची माहिती मिळताच कर्मचारी बडतर्फ झाले. कर्तव्यावर असताना कुणी चुकीचं वागलं तर कारवाई करणार. जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके यांचा हा इशारा. वडाळा या ठिकाणच्या KPH शाळेमध्ये शासकीय कामामध्ये अडथळा. SIR मोहिमेदरम्यान महिला BLOला धक्काबुक्की. मायलेकीवरती गुन्हा देखील दाखल. मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेमध्ये अर्ज वाटप करताना हा प्रकार घडला. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आहे. पाऊस नाही त्यामुळे धानाची रोपं करपलेली आहे. कर्ज काढून केलेली पहिली पेरणी ही वाया गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यामध्ये 83% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झाल्या. कापूस, सोयाबीन, तुरीसह मका लागवडीकडे देखील शेतकऱ्यांचा कल आहे. परभणीच्या कुपटा शिवारातील 100पेक्षा अधिक एकरवरती शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवलं. पावसाअभावी शेतातील सोयाबीनची पिकं सुकून गेली. त्यामुळे शेतात रोटावेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली. सरकारने मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. करमाळा तालुक्यातील साडेगाव या परिसरामध्ये पावसाअभावी पिकांना फटका बसतो. त्यामुळे ग्रामस्थांची या ठिकाणी दहिगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी तातडीने सुरू करण्याची मागणी. उपविभागीय अभियंत्यांकडे मागणीचं निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतेगाव शिवारामध्ये 70% मका पीक अज्ञात रोगाच्या विळख्यामध्ये. महिनाभराच्या मका पिकाची वाढ खुंटके. पानांवरती लाल पिवळ्या रंगाचा प्रादुर्भाव दिसतोय. तर आता अज्ञात रोगामुळे मका उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वाहून गेलेल्या शिरोळ बंधाऱ्याची पाहणी केलेली आहे. तर कायमस्वरूपी मजबूतीकरण करणार. 50 लाखांचा निधी देखील मंजूर केला. आणखी 2.5 कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ही माहिती. चंद्रपूरमधून देखील पाऊस आता गायब झालाय. पेरणी केलेली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहे. पाऊस नाही त्यामुळे शेती करपण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यावरती आर्थिक अडचण येण्याची देखील शक्यता आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये राहुड MI टँक धरण कोरडं पडलेलं आहे. तर जुलै महिन्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद झालंय. धरणातील मृत पाणीसाठा देखील पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये संपण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. नियमभंगाविरोधात आता कृषी विभागाकडून कठोर कारवाई केली जाते. तपासणी मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळलेल्या आहे. 1 एप्रिलपासून आतापर्यंत 112 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठ्यामध्ये 6% वाढ झाली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सध्या जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये 45% पाणीसाठा उपलब्ध आहे. पुण्यातील खेडमध्ये अतिवृष्टीमुळे वेताळे या गावातील ओढ्यावरचा पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेला त्यामुळे ST बंद झालेली आहे. विद्यार्थ्यांची 5 ते 10 किलोमीटर पायपेट. संपर्क तुटला त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी अडचण मात्र झालेली आहे.
बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे. सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक आहे. सुधारित पीक विमा योजनेची मुदत ही 31 जुलैपर्यंत असणार आहे. वाशिममध्ये शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती पीक विमा भरपाई यादीमध्ये समावेश न झाल्यानं नाराजी वाढली आहे. यंदा अनेक शेतकरी पीक विमा भरण्यास अनुत्सुक असल्याचं देखील दिसलंय. जालना या ठिकाणी बियाणे न उगवल्याच्या 61 तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. सर्वाधिक 45 तक्रारी या शासनाच्या महावीज कंपनी विरोधात आहे. उर्वरित तक्रारी खासगी कंपन्यांच्या आहेत. तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 37 कृषी सेवा केंद्राचे परवाने हे निलंबित करण्यात आलेले आहेत. अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांच्या प्रश्नावरून आता शेतकरी आक्रमक झाले. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भडीमार बघायला मिळाला. अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवरती तिहेरी संकट. शेतातील वीज, तारा, मोटार चोरीमुळे सिंचन ठप्प झाले. शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे महावितरणचंही दुर्लक्ष दिसतंय. तर अंजनगाव वारी परिसरामध्ये चोरट्यांचा हैदोस दिसतोय. पावसापूर्वी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना आधार देण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडलंय. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.